दुसरं ऋण असते मातृपितृ. मातृपितृ ऋण असते. जेव्हा आई वडिलांचं ऋण असते, आई वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हावं लागते. कोणतं ऋण असते आई वडिलांचं? आपण जन्माला आल्यानंतर आपलं लहान लेकरं, आपलं म्हणजे लहान लेकरं जन्माला आलं, त्या लेकराचं ढुंगण स्वतःच त्या लेकराला किती वर्ष धुता नाही येत. स्वतःचं ढुंगण स्वतः धुण्याची प्रक्रिया किती वर्षानंतर सुरू होते? 5 वर्षानंतर. मला 4-5 काही हरकत नाही. मग 5 वर्ष कोण धुतलं? मायनं धुतलं. बरोबर आहे. एका दिवसातून एका दिवस 7 तावरी संडास गेला असून लेकरू तरी कोण धुतलं? मायनं. तसं त्याच्यासाठी त्या ऋणातून मुक्त होण्याकरता आई वडिलांची सेवा करावी लागते. त्याला मातृत्व ऋण म्हणतात. ते जर तुम्ही मतांतरी करत नसाल, आता मी केलं समजा, मी गोष्टकडे समजावलं मी माझी, तिथे गेल्यानंतर आई वडिलांची सेवा केली काय? अजिबात नाही. त्या लहानाचा मोठा झाला, 12वी झाला, डिग्री घेतली, नोकरीवर गेला, तिकडे नोकरीवर जायला पुढे एक नाही दिला. खुशी त्याची. आणि आपल्याला दिलेले एवढे मोठे डोळे उपकार का नाही आहे? हो म्हणता आहे का नाही? त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता, ते उपकार फेडण्याकरता देवाचं नामस्मरण करावं लागते. काय करावं लागते? नामस्मरण करावं लागते. देवा भजन करावं लागते देवाचं. म्हणजे त्या उपकारातून आपण उत्तीर्ण होतो. ते उपकार फेडल्या जातात. मग तिथं यमदूताच्या दरबारामध्ये गेल्यानंतर यानं परमार्थ केला काय? नामस्मरण केलं का? भजन पूजन केलं का? असं विचारतो. चित्रगुप्त सांगतो, नाही भजन पूजन अजिबात केलं नाही. त्याला लहानपणापासून मोठा झाला, लग्न झालं, आपली चिमणी, आपले पिले, आपला खोपा, याच्यापेक्षा दुसरं काही केलं नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.